पुसेगाव परिसरात पहाटेच्या शांततेत एक धक्कादायक घटना घडली आहे। दहिवडी रोडवरील बँक ऑफ इंडियाच्या एटीएमवर अज्ञात चोरट्यांनी हल्ला करून एटीएम फोडल्याची घटना समोर आली आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ही घटना पहाटे सुमारे 4:13 ते 4:28 दरम्यान घडली। एटीएममध्ये नेमकी किती रक्कम होती याची माहिती अद्याप मिळालेली नाही। बँकेचे अधिकारी घटनास्थळी आल्यानंतर कॅशची नेमकी माहिती स्पष्ट होणार आहे। घटनेच्या वेळी एटीएम असलेल्या इमारतीतील रहिवाशांना संशयास्पद आवाज आल्याने त्यांनी तात्काळ पुसेगाव पोलिसांना माहिती दिली। माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चोरट्यांचा पाठलाग सुरू केला। चोरट्यांची गाडी दहिवडीपर्यंत पाठलागात आली असून त्यानंतर ती फलटणच्या दिशेने गेल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांनी कंट्रोल रूमला माहिती देत लगतच्या पोलीस ठाण्यांना सतर्क केले असून जिल्हाभर नाकाबंदी करण्यात आली आहे। सीसीटीव्ही फुटेजमध्ये एटीएम फोडण्यासाठी चोरट्यांनी ब्रेझा कारचा वापर केल्याचे दिसून आले आहे। संबंधित कारचा क्रमांक शोधण्याचे काम सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत। भरवस्तीत घडलेल्या धाडसी घटनेमुळे पुसेगाव परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास वेगाने सुरू आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा। आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।